नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. RRB NTPC मागील वर्षांच्या प्रश्न सिरीज आपण चालू केली आहे आणि आज आपण बघणार आहोत भाग 11 आणि या भागामध्ये मी आज घेणार आहे एकूण 30 प्रश्न. याआधी मी एकूण 10 भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक 10 भागामध्ये 20 प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे असे एकूण 200 प्रश्न झालेले आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही नक्कीच बघा आणि त्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये होईल, कारण हे जे आहेत प्रश्न ते एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर जरूर बघा आणि चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नाला सुरू करूया. प्रश्न पहिला, कुशाणांनी भारताचा कोणता भाग जिंकला आणि तेथे 100 वर्ष राज्य केले? उत्तर आहे पश्चिम भारत. प्रश्न दुसरा, इन्सुलिनचा शोध कोणी लावला होता? उत्तर आहे बँटिंग आणि बेस्टनने. प्रश्न तिसरा, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 27 सप्टेंबर रोजी. प्रश्न चौथा, व्हिटॅमिन ए कोणत्या अवयवासाठी चांगले आहे? उत्तर आहे डोळ्यांसाठी. प्रश्न पाचवा, गीत सेठी चा कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे बिलियर्ड्सशी. प्रश्न सहावा, कोबाल्ट कोणत्या जीवनसत्वामध्ये आढळते? उत्तर आहे व्हिटॅमिन B12. प्रश्न सातवा, डायनामाइटमध्ये प्रामुख्याने काय आढळते? उत्तर आहे नायट्रोग्लिसरीन. प्रश्न आठवा, राज्यसभेच्या 1/3 जागा भरण्यासाठी दर किती वर्षांनी निवडणुका होतात? उत्तर आहे 2 वर्षांनी. प्रश्न नववा, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 डिसेंबर रोजी. प्रश्न 10वा, पीठ संप्रास हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. प्रश्न 11वा, चार्जच्या प्रमाणाचे एकक काय आहे? उत्तर आहे अँपिअर सेकंद. प्रश्न 12वा, भारतीय लष्कराचे नवीन गाणे कोणते आहे? उत्तर आहे मेरा भारत महान. प्रश्न 13वा, द मेकिंग ऑफ द महात्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? उत्तर आहे श्याम बेनेगल. प्रश्न 14वा, शेंगायुक्त वनस्पतींच्या मुळांमध्ये कोणता जीवाणू आढळतात? उत्तर आहे रायझोबियम जीवाणू. प्रश्न 15वा, शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उत्तर आहे ॲनिमिया. प्रश्न 16वा, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण करतात? उत्तर आहे लोकसभेचे अध्यक्ष. प्रश्न 17वा, ओपन स्काय पॉलिसी म्हणजे कोणाला परवानगी आहे? उत्तर आहे हवाई सेवांना. प्रश्न 18वा, वटवाघूळ हा कोणता प्राणी आहे? उत्तर आहे सस्तन प्राणी. प्रश्न 19वा, हिवाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या साली सुरू झाले? उत्तर आहे 1924 साली. प्रश्न 20वा, डबल फॉल्ट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिसशी. प्रश्न 21वा, इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे व्हिएन्ना. प्रश्न 22वा, नायट्रोजन कशाच्या स्वरूपात वनस्पती वापरतात? उत्तर आहे नायट्रेटच्या. प्रश्न 23वा, हृदयविकाराचे मुख्य कारण कोणते आहे? उत्तर आहे
कोलेस्ट्रॉल. प्रश्न 24वा. आम्ल आग्नेय खडकांमध्ये कशाची टक्केवारी जास्त असते? उत्तर आहे सिलिकाची. प्रश्न 25वा. जगातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? उत्तर आहे मेक्सिकोचे आखात. प्रश्न 26वा. कांगो नदीचे खोरे किती किलोमीटर लांब आहे? उत्तर आहे 4667 किलोमीटर. प्रश्न 27वा. पृथ्वीच्या सर्वात आतल्या थराला काय म्हणतात? उत्तर आहे गाभा. प्रश्न 28वा. भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कोणत्या साली झाला? उत्तर आहे 1945 साली. प्रश्न 29वा. पंचायती राज हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरणाच्या. प्रश्न 30वा. दुसरे शीख युद्ध कोणाच्या काळात झाले? उत्तर आहे लॉर्ड डलहौसीच्या. तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जी मी सिरीज चालू केली आहे तरी नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.